मित्रांनो, आज मी तुम्हाला कारली, भेंडी, वांगी कुठल्याही पिकावर गवत निघतंय त्याचं गवताचं बीज नाशक औषध कसं फवारायचं त्याची माहिती देणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघा. हा बघू शकता, हा माझा मी कारली लागवडसाठी प्लॉट बनवला आहे. याच्यामध्ये मी रुशान कारल्याची लागवड करणार आहे. त्याला मी ठिबक पूर्ण जोडून घेतलं आहे. कारल्याची लागवड करण्यासाठी मी 4 फुटाचं अंतर ठेवतो दोन्ही सऱ्यांमधील आणि त्याला मी मंडप बनवतो. आणि त्या साईडला बघा तुम्ही, ते माझी भेंडीची लागवड करण्यासाठी मी प्लॉट बनवला आहे. हा बघू शकता, हा भेंडी लागवडसाठी आहे आणि याच्यासाठी मी 3 फुटाचं अंतर घेतलं आहे आणि त्या साईडला पण प्लॉट आहे. याच्यामध्ये मी भेंडी लागवड करणार आहे. तर आपल्या भेंडी पिकावर, वांगी, कारली, कलिंगड कुठल्याही पिकावर तुम्ही बीजनाशक फवारा. आणि या बीजनाशकाची फवारणी केल्यानंतर फक्त गवताचंच बीज निघत नाही, कारली, भेंडी याचं, कलिंगड याचं बी निघतं आहे. त्याच्यामुळं याचा वापर करा तुम्ही. या बीजनाशकाची फवारणी करण्यासाठी तुम्हाला मी आयडिया देतो, त्या पद्धतीने बीजनाशक फवारणी करा. आपल्या पिकामध्ये गवत निघतं आहे तेव्हा आपल्याला भरपूर नुकसान होतं आहे आणि गवत बेधण्यासाठी आपल्याला मजुरी भरपूर द्यावी लागते. त्याच्यामुळं या माझ्या व्हिडिओमधील माहितीचा वापर करा. तुमच्या पिकामध्ये गवत हे निघणारच नाही. आणि याचा वापर करण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो बघा. हे हेरंबा कंपनीचं पेंडंट आहे. याच्यामध्ये पेंडामिथिलीन 38.7% CS फॉर्ममध्ये आहे. आणि याचा वापर करण्यासाठी तुम्हाला 15 लिटर पाण्यासाठी हे 100 ml औषध घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मिक्स करा. आणि तुम्ही त्या ठिबकवर अगोदर पाणी नाही द्यायचं आहे. सुक्या ढेकलांवर याची फवारणी करायची आणि तुम्ही त्या पूर्ण प्लॉटवर त्याची फवारणी करून घ्या सुक्या ढेकलांवर. आणि नंतर पाणी सोडा त्याच्यामध्ये. आणि बघा, तुम्हाला मी दाखवतो त्या पद्धतीनं त्याची फवारणी करा. ही समजा आपली ठिबक आहे आणि या ठिबकवर तुम्ही अर्धा फूट त्या साईडला, अर्धा फूट या साईडला, अशा पद्धतीनं पूर्ण ठिबकवर त्याची शेवटपर्यंत फवारणी करून घ्या. आणि अर्धा तासापर्यंत तिथं पाणी सोडायचं नाही. अर्ध्या तासानंतर तिथं पाणी सोडा तुम्ही. पाणी सोडून ती पूर्ण जागा भिजवून घ्या. भिजवल्यानंतर या औषधाचा एक लेर बनलेला असतो आणि ते जमिनीत मुरतो. आणि मुरल्यानंतर त्या ठिकाणी गवताचं बीज अंकुरण होत नाही आणि गवत हे निघत नाही आणि आपल्याला गवत बेधणीचा त्रास वाचतो आणि आपल्याला उत्पन्न भरपूर मिळतं आहे. या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे त्या माहितीचा तुम्ही तुमच्या पिकावर चांगल्या पद्धतीने वापर करा. तुम्हाला 100% माझ्या माहितीचा फायदा होईल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू अशाच चांगली माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.